नमस्कार, असं हे सगळं या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खूप वर्षांनी महिन्यांनी मी कधीतरी व्हिडिओ करत असते आणि काही खास काही घडलं तरच मी व्हिडिओ करते. तसंच आज घडलेलं आहे. माझा भाऊ आणि माझी वहिनी पहिल्यांदाच आलेत मुंबईमध्ये आणि आता आम्ही त्यांच्यासोबत आपले बॉलिवूडचे सेलिब्रिटी लोकांची जी घरं आहेत आणि काही महत्त्वाचे ऑफिसेस आहेत ते आम्ही बघणार आहोत. मी निघालेलो आहोत वीरा देसाई रोडवरती आणि बघूया आता कुठली आपल्याला ऑफिसेस बघायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही बघितला अमिताभ बच्चन यांचा बंगला. समोर दिसतोय जो बंगला तो आहे जुहू एरियामधला, अगदीच कॉर्नरवरचा बंगला आहे. नालंदा जे आहे त्याच्या इथला. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो अदितीच्या कॉलेजमध्ये, म्हणजे तिचं जे आर्किटेक्चरचं कॉलेज आहे अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या समोर असतं तो एरिया. तो पण खूप कमाल आहे. आणि या एरियामध्ये पण शत्रुघ्न सिन्हा आणि असे बरंच कोणी वेगवेगळे सेलिब्रिटी राहतात. मला येतं सगळे माहिती नाही आहेत, पण असं छान शांत एरिया आहे. वाटत नाही की मुंबईमधला हा एरिया आहे. आमोदला परत एकदा शांतपणे बंगला बघायचा होता म्हणून परत आम्ही अमिताभ यांच्या घराच्या इथे गेलो. आपल्या महानायकांचं म्हणजे अमिताभ बच्चनचं हे पहिलं घर आहे, प्रतीक्षा. हा जो समोर दिसतोय हा प्रतीक्षा बंगला आहे. हा आहे जुहू रोड आणि याच्या इथे तुम्हाला नालंदा नृत्यकला महाविद्यालय असं दिसेल. चौकातून तुम्ही ज्यावेळी उजवीकडे वळता तेव्हा तुम्हाला तिकडे पण शिल्पा शेट्टी, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन आणि अजून बऱ्याच सेलिब्रिटीजची घरं बघायला मिळतील. तर तिकडे तुम्हाला ते घर बघायला मिळेल. कितीतरी वेळेला मी या रोडनी गेलेली आहे तरीसुद्धा मला अजूनही या सगळ्या गोष्टींची इतकी क्रेज वाटते. मला असं वाटतं की वाव, किती छान. त्यांच्या काळामध्ये हेच रस्ते किती गजबजलेले असतील आणि या ॲक्टर्सना भेटण्यासाठी म्हणून किती लोक येत असतील या रस्त्यांवरती. आत्ता सोशल मीडियामुळे एवढं काही वाटत नाही, पण तेव्हा नक्कीच खूप जास्त क्रेज असणार या सगळ्याची. इथून पुढेच जलसा हा बंगला आपल्याला दिसेल आणि बंगला ओळखायची खूण काय, पाटी वगैरे काही नाही. ही जी समोर दिसणारी गर्दी आहे ना अमिताभ बच्चनना बघण्यासाठी, ही गर्दीच सांगते की हेच घर आहे महानायकाचं. आणि हा आराधना बंगला म्हणजे राजेश खन्ना यांचा बंगला. आता आम्ही गाडीतून अगदीच जाता बघत होतो ते समोर, त्यामुळं प्रत्येक बंगल्याचं काही शूटिंग काहीतरी असं घेणं शक्य नव्हतं, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवते. याच सगळ्या भागांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मोठ्या फॅशन डिझायनर्सचे वगैरे ते सुद्धा तुम्हाला बुटीक दिसू शकतात. बांद्राच्या एरियामध्ये वगैरे आपण फिरतोय त्या दिशेने चाललोच आहे, तर अर्थातच लिंकिंग रोडला तर चक्कर टाकायचीच होती. आणि अशा कुठल्याच मुली नसतील, अशा कुठल्याही बायका नसतील की ज्या त्या एरियातून जात आहेत आणि त्या एकाही दुकानात शिरल्या नाहीत. असं होऊ नाही शकत. त्यामुळं आम्ही पण दोघीजणी तिकडं थोडंफार काहीतरी इकडे तिकडे शॉपिंग केलंच. आणि मग शॉपिंग करताना आमच्या लक्षात आलं की आपल्याला अजून शाहरुख खानचं घर पण बघायचं आहे. त्याच्यामुळं लगेचच आम्ही तिकडून निघालो आणि हे आलो आम्ही शाहरुख खान यांच्या मन्नत बंगल्याच्या इथे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्यानंतर शाहरुख खान. शाहरुख खानच्या नंतरसुद्धा अनेक ॲक्टर्स आहेत जे नवीन येत आहेत. त्यांनी खूप छान कामं पण केलेली आहेत, पण तरीसुद्धा शाहरुख खानचं जो काही एक स्टारडम आहे ते खूप वेगळं आहे. शाहरुख खानची रोमॅन्टिक गाणी लावून आमच्या इकडे पण आमच्या या दोन पोरांनी जरा फोटोशूट वगैरे केले. हे होतं बँडस्टँड आणि मग बँडस्टँड वरून दिसणारा समोरचा हा बंगला म्हणजे शाहरुख खानचा बंगला. एरवी मुंबईमध्ये ना समुद्राच्या काठी पण जायचं म्हणजे असं एक चिकट विचित्र वातावरण असतं. ते दिसायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात तसं काही फील होत नाही. पण सध्या थोडीशी थंडी असल्यामुळं छान वाटत होतं आम्हाला. आणि मी इतक्या दोन वेगवेगळ्या गोष्टी बघत होते. तिकडं काही आपल्या कोळी बांधवांची घरं होती, ती अगदीच ट्रेडिशनल पद्धतीची, पारंपरिक असं सगळं मासेमारीसाठीच्या काही गोष्टी असलेलं वगैरे, अशी त्यांची अगदी घरगुती आपली घरं असतात तशा पद्धतीची घरं. आणि दुसरीकडं ही चमचमणारी रुपेरी दुनियेतली घरं. अशा दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी तिथे होत्या. आणि समोर पसरलेल्या या अफाट समुद्राने, अर्थातच या निसर्गाने या दोन्ही ठिकाणांना आपल्या काठाशी छान
प्रेमाने वसू दिलेलं होतं. हीच तर मुंबईची खासियत आहे. म्हणूनच मुंबईमध्ये कुणाच्या डोक्यात पटकन हवा शिरू शकत नाही, कारण तुम्ही दोन्ही गोष्टी एका वेळेला बघत असता आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की सगळीकडं खरेपणच आहे. बँडस्टँडला इतक्या वेळा येऊनसुद्धा अशी काहीतरी पारंपरिक घरं इथे जवळपास आहेत हे मला माहिती नव्हतं. पण यावेळी मला ती बघता आली. तुमच्या साधारण लक्षात येत असेल की मी कुठे आहे. तुम्हाला जर परत कधी तुम्ही जर आलात तिथे बँडस्टँडला आणि तुम्हाला जर बघायचं असेल असं काही, तर समोरच हे गार्डन आहे. शाहरुख खानच्या घराच्या इथून थोडंसं पुढं चालत आलं की उजवीकडे हे गार्डन आहे आणि गार्डनच्या इथूनच खाली जाणारा एक जिना आहे. आता बँडस्टँडला बाय बाय करून आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी मला माझ्या आईलाही भेटायला जायचं मी होतं. आलेली आहे आईबाबांना भेटायला आणि इकडं एवढीच माणसं आहेत फक्त. सगळं भीतीच वाटते. कोणी नाहीये आणि पुढेही कोणी नाही. नमस्कार. आज दिवस आहे दुसरा आणि माझे आई बाबा येत आहेत ट्रिपवरून. त्यांना भेटण्यासाठी म्हणून मी बांद्रा टर्मिनसला आली. 26 जानेवारी आहे. कोणीच नाहीये कुठल्याच बाजूला दिसत. मला प्रचंड भीती वाटायला लागली आहे की का बरं अशी कंडिशन आहे. वाटलं होतं की भयंकर गजबज गजबज असलेलं असं सगळं असणार आहे, पण असं काहीही नाहीये. इकडे आता प्लॅटफॉर्म या बाजूला दाखवतो, तर आपण आता इकडे जाऊन बघूया वरती. तरी लिस्ट वरती माणसं आहेत का आपण एकदा चेक करूया. कुठल्या ट्रेन येत आहेत, कुठून येत आहेत काही कळत नाही मला. इकडे पण एवढीच गर्दी आहे फक्त. पहिल्यांदाच मी अशा पद्धतीचं स्टेशन बघितलं. मुंबईमध्ये अशा पद्धतीचं कधीच बघायला नाही मिळत. काहीतरी खरेदी करूया म्हटलं तर इथे पण कोणी नाहीये. अरे बाबा काय प्रकार आहे हा. काहीतरी हॉरर हॉरर फिल्म मध्ये तर नाही ना मी. याच्या कोणतरी आलं. एक मिनिट. बहुतेक झालेली आहे ती अनाऊन्समेंट आणि बहुतेक आता येते ती ट्रेन. खरं तर मी बांद्रा टर्मिनसला कधीच आलेली नाही आहे याच्या आधी, त्याच्यामुळे मला काही फार आयडिया नव्हती की कशी एवढी शांतता कशी काय. का 26 जानेवारी आहे, सुट्टी चा दिवस आहे. सुट्टी म्हणजे सुट्टीचा दिवस नाही आहे, पण वर्किंग फार नाही आहे वगैरे, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस असू शकतं की फार गडबड नाही आहे इकडे टर्मिनसवरती. बघूया काय होतंय ते. तुमच्यापैकी कोणी रेग्युलरली इकडं प्रवास केलाय का? केला असेल तर मला नक्की सांगा की इथे अशीच शांतता असते का? इकडे आल्यावर मला कळालं की 1.5 तास वगैरे लागणार होतं त्यांना यायला. त्यांची ट्रेन झाली होती लेट. आता काय करणार? जी काय 2-3 चेहरे दिसत होते त्यांच्याकडे बघत, गाणी ऐकत मग मी तिकडेच बसून राहिले. खूप भीती वाटत होती पण मला. बराच वेळ गेला. त्याच्यानंतर ट्रेन आली फायनली आणि आता आईबाबांना भेटायचं आहे म्हणून मला इतकी उत्सुकता पण होती. मला भूकही लागली होती. मयूर माझ्यासाठी जेवायला थांबला होता. अशा बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या. पण चला झालं, फायनली आईबाबा भेटले. असू दे, फायनली हे लोक भेटले. आणि हा आहे यांचं सगळ्यांचं. अशी बरीच मंडळी आहे तिकडे. त्यांचं गाडीचं तिथं कशी झाली आई ट्रिप? मस्त, खूप छान. हो ना. खूप छान. आणि खरेदी केलीस का? खरेदी केली ना गुजरातमध्ये. गिरनार चढलीस का? म्हणजे काय खूपच छान चढले. न दमता चढले. न दमता चढले आणि न दमता उतरले. हे सगळ्यात महत्वाचं हे आहे. मस्त. हळू चालय तू. पायऱ्या एकदम जरा काय थोडं.